पीक विम्यासंदर्भातली एक खूप मोठी महत्त्वपूर्ण अपडेट आपणा सर्वांपर्यंत घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर मित्र आपण खूप दिवसापासून पाहत आहोत, की म्हणजे गेल्या 2-3 वर्षामध्ये जो ₹1 मधला विमा होता, तो विमा शेतकऱ्यांना सातत्याने 2-3 वर्षापासून मिळत आहे. भलेही तो आंदोलनं, मोर्चे, निवेदनं या सर्व प्रक्रियेच्या नंतर मिळत आहे. सहजासहजी काही मिळत नाही आणि मुळात मी या अगोदर सुद्धा या 2-3 महिन्यामध्येच नाही, तर गेल्या 2-3 वर्षामध्ये सुद्धा मी तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना सातत्याने सांगत आलेलो आहे, की पीक विमा योजना जी होती ही ₹1 मधली, ही खरोखर अक्षरशः खूप साऱ्या प्रतिनिधींना, लोकप्रतिनिधींना सुद्धा लक्षात आलेली नाहीये. त्यामुळे त्यांनी सुद्धा जसा हवा तसा पाठपुरावा केलेला नव्हता आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या पीक विम्यासंदर्भात मदत मिळणे, अनुदान मिळणे कठीण होत होतं. तरी सुद्धा बऱ्याचशा आंदोलनाच्या, मोर्चांच्या माध्यमातून काय होणं, आवाज उठवल्याच्या नंतर बऱ्याचशा जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. परंतु आता या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण पीक विम्यासंदर्भातली जी माहिती पाहणार आहोत, ज्या जिल्ह्यातली, तालुक्यातली माहिती पाहणार आहोत, ती जवळपास सर्व जिल्ह्यातील, सर्वच तालुक्यातील शेतकरी बांधवांना लागू पडते. त्यामुळे भले कोणत्या जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव घेतलं असतं, तरी सुद्धा इतर तालुक्यातील, जिल्ह्यातील लोकांनी सुद्धा, शेतकऱ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहणे तेवढंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा या प्रक्रियेची माहिती मिळेल. जरी ही योजना बंद झालेली असली तरी सुद्धा हा पैसा या योजनेमधला अगोदरचा 2024चा असल्यामुळे समजून घेणे खूप आवश्यक आहे. विषय काय होते, पीक विम्यासंदर्भात कोणताही व्हिडिओ आणला, माहिती शेअर करण्याचा प्रयत्न केला, की तुम्हाला फक्त एक आवश्यक असते, की आम्हाला फक्त फिक्स डेट सांगा, कधी पैसे येतील तेवढं सांगा. त्यामुळे तुम्ही दुसरी प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही मित्रांनो. तरी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती देणार आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पीक विमा म्हणजे राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा नक्कीच मिळणार आहे मित्रांनो. तर मित्र बघूया मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर, जळगाव, जामोद तसेच इतर तालुके मिळून जवळपास 7 तालुके, म्हणजे हे जे 7च्या 7ही तालुके आहेत मित्रांनो, हे जळगाव, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर आणि बाकीचे हे आहेत बुलढाणा जिल्ह्यामधले. तर बुलढाणा जिल्ह्यातील या 7ही तालुक्याकरिता पीक विम्यासंदर्भात वाढीव नुकसान भरपाईकरिता शासनाकडे मागणी केलेली होती मित्रांनो. तर मित्र त्यानुसारच शासनाने सुद्धा संबंधित मागणीकरिता मंजुरी सुद्धा दिलेली आहे आणि त्यानुसारच वरिष्ठ पातळीवर समितीची बैठक सुद्धा पूर्ण झालेली आहे मित्रांनो. शासनाकडे संबंधित तालुक्यामधील प्रलंबित असलेल्या नुकसान भरपाई वाटपाकरिताच्या निधीची मागणी केलेली असून त्या आधारित संबंधित पोर्टलला आता WSL अंतर्गत तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान भरपाई या बाबींअंतर्गत नुकसान भरपाई पोर्टलवरती भरणे सुरू आहे मित्रांनो. ज्यामध्ये सुरुवातीची स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे नुकसान भरपाई पोर्टलला दिसत आहे. ज्या शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसान भरपाई अंतर्गत सुद्धा नुकसानीची तक्रार केली होती, अशा शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान भरपाई अंतर्गत देखील जी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच ती रक्कम त्या पोर्टलला दिसायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. त्यामुळे पोर्टलवर सदर नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू असून ती सध्या पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे कृपया शेतकऱ्यांना विनंती आहे मित्रांनो, की त्यांनी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबावी किंवा अडचण असल्यास, काही समस्या असल्यास कृषी विभाग तसेच तालुका पीक विमा कार्यालयाशी संपर्क साधू शकता मित्रांनो आणि त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही तुमच्या समस्याचं निरसन घेऊ शकता. मी या अगोदर आणि मागच्या 1-2 वर्षामध्ये सुद्धा सांगितल्याप्रमाणे मित्र आपणा सर्वांना परत सांगू इच्छितो, की पीक विमा योजना जी आहे ही खरोखरच अजून कोणी समजून घेण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये आणि त्या योजनेचा आता तर बंदच झालेली आहे मुळात, पण त्या योजनेचे मागच्या वर्षी जे काही 1-2 वर्षाचे पैसे बाकी आहेत ते भेटणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा विषय आपण घेत आहोत. तर ती योजना असताना त्या योजनेचा जसा हवा तसा प्रचार प्रसार सुद्धा झालेला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना या साऱ्या गोष्टीची अडचण होत आहे मित्रांनो. मागच्या 1 ते 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी क्लेम करणं सुरू केलं होतं. या अगोदर या योजनेच्या माध्यमातून तक्रारी कराव्या लागतात हे सुद्धा शेतकरी बांधवांना माहीत नव्हतं. मागच्या 2 वर्षात माहीत झालं तेव्हा त्यांनी सुरू केल्या. त्या सुद्धा 72 तासाच्या आत झाल्या, कुणाच्या नाही झाल्या. त्यामध्ये क्लेम करत असताना कोणी पीएच केलं, पोस्ट हार्वेस्टिंग केलं, काढणी पश्चात, काढणी अगोदर वेगवेगळे प्रकार होते. कुणाला काही समजलं, कुणाला नाही समजलं. भाषा मराठी सुद्धा सोपी नव्हती आणि इंग्रजी सुद्धा सोपी नव्हती. त्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांचे पैसे अडकून पडलेले आहे मित्रांनो. त्यानुसार जे पाणीचे जे अहवाल, पाणी किती पडला, काय पडला याचे जे अहवाल असतात ते सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये देण्यात येतात. वेळ प्रसंगी काही जणांना शंका असते यामध्ये काही राजकारण होत आहे का, असे खूप सारे कारणं असतात. त्या सर्व कारणाच्या मिळून बऱ्याच वेळा राज्य शासनाकडून त्या कंपन्यांना
तुमचा जो हिस्सा असतो आपल्या शेतकरी बांधवांचा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्याचा, त्यामध्ये सुद्धा उशीर होताना दिसत असतो. या सर्व पाहता शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला उशीर होत असतो. ही त्यामधली वेगवेगळी कारणं असतात मित्रांनो. मी जेव्हा सुद्धा व्हिडिओ देतो तुमच्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण माहिती घेऊनच तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. त्यामुळे 4-2 जणांच्या कमेंट दिसतात, नाराजीच्या सुरात असतात, हे मान्य करू शकतो मी. पण ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. अतिवृष्टी असो, रब्बीचे अनुदान असो, नुकसान भरपाई असो किंवा तुमचा पीक विमा असो, प्रक्रिया काय आहे काय नाही. माझ्या व्हिडिओवर एवढे व्ह्यूज नाही दिसत. याच्यापेक्षाही जे खूप काही व्हिडिओ आहेत मी आता पाहतो सोशल मीडियावर, जे खूप फेक आहे, कुठली तारतम्य नसते, शासन निर्णय नसतात, ती माहिती कुठे सुद्धा जुळताना सुद्धा दिसत नाही, तरी सुद्धा तिथे कोणी प्रश्न करताना दिसत नाही. आणि मी स्वतः 10 वर्ष चळवळीमध्ये काम केलेले असताना मी स्वतः पीक विम्याकरिता आंदोलन मोर्चे करून काही तालुक्यामध्ये 8-8, 10-10 करोड रुपयापर्यंतचा पीक विमा आम्ही 500-500 शेतकऱ्यांनी बसून एका दिवशी त्यांच्या पदरामध्ये पाडून घेतलेला आहे. तर अशा व्हिडिओच्या माध्यमातून, अशा माणसाच्या व्हिडिओच्या माहिती देत असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपण शेतकरी बांधव अशा कमेंट करता. तुम्ही बघा, माझं पेज बघा, चॅनल बघा, त्याची बॅकग्राऊंड हिस्ट्री बघा, त्यानंतर कळेल मी शेतकरी बांधवांसाठी नेहमी सतत धावत आलेलो आहे मित्रांनो. त्यामुळे कमेंट करताना थोडंसं मागचा पुढचा विचार करून संपूर्ण व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओमध्ये सत्यता आहे का नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत जा. आणि नंतर तुम्हाला प्रश्न असतील तर प्रश्न करा ना, परंतु वेगळंच काहीतरी वाईट भाषेमध्ये कमेंट करणे हे योग्य नाहीये. राजकारण करण्यापेक्षा, कुठली पद भूषवण्यापेक्षा मी तुमच्यापर्यंत ही माहिती नेहमी सातत्याने पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. जे लोक राजकारण करतात ते तर मग तुम्हाला कशा प्रकारे उत्तर देतात किंवा तुम्ही त्यांना प्रश्न करता का नाही करता हे तुम्हाला कोणाला सांगायचं काम नाहीये. पण माझी प्रामाणिक इच्छा असते, प्रामाणिक प्रयत्न असतात की सर्व सखोल ओपन पूर्ण तुमच्या समोर खोलून सर्व काही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. कुठेही माहिती न लपवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असते मित्रांनो. तर मित्र आशा करतो ह्या व्हिडिओमधली जी माहिती आहे, ज्या तालुक्यांकरिताची जी दिलेली माहिती आहे, वेळप्रसंगी या तालुक्यामध्ये सध्या मोर्चे सुद्धा सुरू आहेत, उपोषणं सुद्धा सुरू आहेत मित्रांनो शेतकरी बांधवांच्या वतीने. त्या परिस्थितीमध्ये ही माहिती मिळणे कुठे ना कुठे काय होणं थोडंसं दिलासादायक आहे. खऱ्या अर्थानं तर आपल्याला पीक विमा मिळणे आवश्यक आहे. आता या पीक विम्याच्या योजनेमधला गेल्या बऱ्याचशा वर्षामधला जो भ्रष्टाचार आहे तो कोणी उघडकीस आणण्याचा प्रयत्न नाही केलेला आहे. कधी त्या कंपन्यांचा ऑडिट करण्याकरिता कोणी आवाज नाही उचललेला आहे. आवाज उचलला तर त्यांचं ऑडिट कधी झालेलं आहे आपल्याला पाहाव्यास मिळालेलं नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात मित्रांनो. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून, पीक विम्यापासून वंचित राहत असतात. तर मित्र आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून जी या तालुक्यांकरिता जिल्ह्यामधील अभ्यासपूर्ण माहिती, चालू सध्या परिस्थिती काय स्टेटस आहे ते मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करायला सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्यापर्यंत ही माहिती शेअर केली मित्रांनो. ही माहिती आपल्या सर्वांना नक्कीच उपयोगी ठरली असेल, नक्कीच उपयोगी पडेल. तर मित्र अशीच माहिती वेळोवेळी विश्वासार्ह माहिती आपणापर्यंत सर्वात अगोदर मी पोहोचवू शकेन. याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि सर्व दूर इतर शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्र या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये आपणा सर्वांकरिताच्या नवीन उपयोगी माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्र.